आपटे गुरुजी आणि दाणे वकील ही ब्राह्मण कुटुंब ब्राह्मणेतर समाजाची मोठी संख्या असलेल्या येवल्यासारख्या ठिकाणी उपेक्षित समाजाचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाली। कॉपीराइट कायद्याचा भंग करून बनावट सीडीज विकण्याचे प्रकार वारंवार घडत असतात आणि पोलीसही त्यावर वारंवार कारवाई करत असतात। मात्र असे अनेक कारवाया करूनही या प्रकारांना पुरेसा आळा बसल्याचं दिसून येत नाही। अशा प्रकारे बनावट सीडीज खडकी बाजारात विकल्या जात असल्याची माहिती टर्मिनेट पायरसी इन्व्हेस्टिगेशन कंपनीचे संचालक रईस इनामदार यांना मिळाली। त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप शिंदे यांना या प्रकाराबाबत माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनानुसार इनामदार व पोलीस पथकाने खडकी बाजार येथे धाड घातली। या धाडीचं प्रत्यक्ष चित्रण खास जनवार्ताच्या दर्शकांसाठी। यावेळी बनावट MP3, VCD आणि DVDची खुलेआम विक्री करणाऱ्या इम्तियाज कमरुद्दीन खान वय 19 राहणार खडकी बाजार, समीर खुद्दूस कुरेशी वय 20 राहणार जुनी खडकी बाजार आणि राकेश प्रकाश पुजारी वय 19 राहणार मानाजी बाग या तिघांना रंगेहात पकडण्यात आलं। त्यांच्याकडून सुमारे 13 लाख रुपये किमतीच्या बनावट सीडीज जप्त करण्यात आल्या। या कारवाईबाबत माहिती देताना इनामदार म्हणाले, 2-3 दिवस आधी आम्ही पुणे शहरामध्ये सर्वे करत होतो। तो सर्वेमध्ये आम्हाला माहिती भेटले की खडकी बाजारमध्ये डुप्लिकेट सीडींचा खूप मोठ्या प्रमाणावर व्यवसाय चालू आहे। जशी आम्हाला माहिती भेटताच आम्ही ॲडिशनल CP साहेबांची भेट घेतली आणि त्यांना हे डुप्लिकेट सीड्याबाबत त्यांना कळवलं की असं ह्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विक्री करतात हे लोक डुप्लिकेट सीडींचा। तर त्यांना आम्ही ॲडिशनल CP साहेबांशी कळवताच त्यांनी त्यांच्या पोलीस खात्याचे एक थापा आमच्याबरोबर दिला आणि काल जाऊन आम्ही संध्याकाळी खडकी बाजारमध्ये त्यांच्यावर रेड केली। त्यावेळेस 3 मोठ्या प्रमाणावर दुकानदार होते, तर त्यांच्यापाशी हिंदी व मराठी जास्त भेटलं आम्हाला। कमीत कमी 12-13 लाख रुपयाचा माल जप्त केलेला आहे आणि 3 आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यांना काल अटक केलेली आहे। भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या अस्थी भाजपा कार्यालयात